बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज चौकशी होणार आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे। चाकणकर थोड्याच वेळामध्ये चौकशीला उपस्थित राहणार आहेत। नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावरती आहे। खरातसोबतचे संबंध आणि झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी होणार आहे। तर चाकणकरांसह त्यांचे एक वकील हे देखील उपस्थित असतील। तर रुपाली चाकणकरांवरती नेमका ठपका काय आहे जाणून घेऊयात। बोंधू खरात प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणे, आर्थिक गैरव्यवहार, अंधश्रद्धेला खत पाणी घालणं, त्याबरोबरच खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त होत्या। चाकणकर स्वतः तंत्रमंत्र अंधश्रद्धेच्या प्रकारात सहभागी असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। दमानी यांनी केलेल्या आरोपांनुसार चाकणकरांचे खरातची 177 फोन कॉल्स झालेत, याचीही चौकशी केली जाईल। त्याबरोबरच खरातनं बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीची बँक खात्याचा वापर केल्याचाही आरोप आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्यासोबत आहेत। शुभम, साधारण किती वेळामध्ये रुपाली चाकणकर या ठिकाणी दाखल होतील आणि चौकशीला सुरुवात होईल, काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, खरं तर गेल्या अर्धा तासापेक्षा जास्त वेळापासून रुपाली चाकणकर या जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आहे त्यांच्या निवासस्थानी येऊन थांबलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट या ठिकाणी घेत आहे। आणि आपण जर बघितलं तर काही वेळात या ठिकाणी रुपाली चाकणकर या बाहेर पडणार आहेत आणि एसआयटी चौकशीसाठी जाणार आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे जे सहकारी आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि एकूण जर बघितलं तर त्यांची गाडी देखील या ठिकाणी निघालेली आहे। अवघ्या काही वेळात रुपाली चाकणकर या बाहेर पडणार आहेत आणि यानंतर थेट त्या एसआयटी कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी एसआयटी समोर ते हजर होणार आहे। आज एसआयटी कडनं रुपाली चाकणकर यांची खरं तर चौकशी केली जाणार आहे। आपण जर बघितलं तर बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचं देखील अनेकदा त्या ठिकाणी समोर आलेलं होतं। या अनुषंगानं एसआयटीचा तपास देखील झालेला आहे आणि या ठिकाणी रुपाली चाकणकर या एसआयटी समोर आज गेल्यानंतर नेमकी त्यांची काय चौकशी केली जाईल हे देखील बघणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। आपण जर बघितलं तर त्यांची गाडी देखील या ठिकाणी निघालेली आहे, त्यांचे सहकारी बाहेर पडलेले आहेत। अवघ्या काही वेळात रुपाली चाकणकर या देखील बाहेर पडतील अशी माहिती खरं तर आपल्याला मिळालेली आहे आणि यानंतर त्या थेट एसआयटी समोर हजर होतील आणि त्यांची त्या ठिकाणी एसआयटी कडनं चौकशी केली जाणार आहे। ज्या एसआयटी प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते या स्वतः रुपाली चाकणकर यांची चौकशी करणार आहेत। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबाचे देखील अशोक खरात याच्यासोबत काही आर्थिक संबंध त्या ठिकाणी समोर आलेले होते। त्या अनुषंगाने देखील हे सगळा तपास नेमकं काय समोर येतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।